व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला मित्रांनो, सुरू करा. तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा. गुगलवरती सर्च करा पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट. तुम्हाला पहिली वेबसाईट इथं दिसेल त्याला ओपन करायचं. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे आधार माध्यम अपडेट आहे. जसं तुमचं आधार कार्ड असेल तसंच अपडेट होईल. तुम्हाला खाली पॅन कार्ड नंबर विचारला आहे आणि आधार नंबर विचारला आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आपल्याला. पॅन कार्ड आधार नंबर टाकल्यानंतर खाली या आणि आय एम नॉट रोबोटवर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट करायचं रिक्वेस्ट फॉर अपडेट ॲड्रेस कंटिन्यू विथ KYC त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट क्लिक करा. आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID जे त्याच्यावर अवेलेबल आहे ते तुम्हाला दाखवून जाईल. तुम्हाला याचं अपडेट करायचं असेल तर याला खाली यस करा, नाहीतर नो करा. तर आपल्याला नवीन टाकायचं असेल तर याला यस करू आपण आणि मग खाली यायचं आहे. मग खाली आपल्याला जे मोबाईल नंबर आणि ईमेल ID अपडेट करायची आहे ते इथं टाकायचं आहे. टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि जे तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकलेला आहे तर त्याच्यावर एक OTP येईल आणि पहिल्या बॉक्समध्ये जे मोबाईलमध्ये OTP येईल ते टाकायचं आहे आणि खालच्या बॉक्समध्ये जे ईमेल IDवर OTP येईल ते टाकायचं आहे. आणि टाकल्यानंतर खाली व्हॅलिडेट बटनावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हॅलिडेट कराल तर पुढे येणारे तुमचं पूर्ण जानकारी चेक करून घ्यायचं आहे. तुमचा ॲड्रेस घ्यायचा आहे. हे तुमचा ॲड्रेस पॅन कार्डवरती जे आहे हे राहणार आहे. आता जे आधार कार्डवर होता ॲड्रेस आता ते पॅन कार्डवर राहणार आहे. आणि खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय करा तुमचं काम झालेलं आहे. जनरेट क्लिक करायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्ही या नंबरवर ट्रॅक करू शकता. एका आठवड्यामध्ये तुमचं पॅन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल ID अपडेट होणार आहे. आणि यानंतर पॅन कार्ड कसं आपल्या घरी मागवायचं आहे हे तुम्हाला जानकारी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे.